अरे दादा थांब. अरे आले म्या. एवढ्या लवकर दरवाजा कसं बंद करतोस? मला जाऊ दे की र. नाही दादा, तुम्ही मला ओळखलं नाही? मी माधव गवळ्यांची लेक, इथं गावाबाहेर राहते. एक बार दया दाखव. पुण्यांदा नाही करायची र म्या उशीर. दरवाजा उघड. नाही. या बया, अम्मा आज्जे. दादा अळल मुळलेलं सगळं दूध देते. एक बार दया दाखव. जाऊ दे दादा, जाऊ दे. कायदा, महाराजांचा कायदा, कठोर कायदा. पण यो कायदा माझ्या लेकराला कुठनं कळायचा? माझं लेकरू दुपट्यात लपेटून माझ्या आजीकडे दिलं होतं. आजीला कसं कळायचं त्याचं रडणं? बोलता बी येत नाही र त्याला. भूक लागली असेल. माझं लेकरू. कशी जाऊ मी इथनं खाली? माझं गाव पण दिसत नाही तिथनं. देवा र देवा. पण काय बी म्हणा, महाराजांनी आम्हाला गडावर यायची परवानगी दिली. गावातल्या माणसांना पोटा पाण्याला लावलं आणि आम्हाला समद सामान विकायची परवानगी दिली. पण एकच कडक कायदा केला. दिवस उजाडला की गडाचे दार उघडलं आणि दिवस मावळला की गडाचा दरवाजा बंद. सपशेल बंद. पण यो कायदा माझं काळीज पिळवटून टाकतोय.